ताज्या ज्ञान न्यूज, नवा दृष्टिकोन, नवा विचार। शहादा शहरातील प्रवक्ता अकॅडमीच्या खाजगी कोचिंग क्लासचा संचालक योगेश अरुण शेंडे याने अल्पवयीन दलित विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याचा गंभीर प्रकार समोर आला असून या घटनेमुळे शहरभरात तीव्र संताप व्यक्त केला जातो आहे। मिळालेल्या माहितीनुसार आरोपी संचालकानं विद्यार्थिनीला कोचिंग क्लासमध्ये कुणी नसताना बोलावून तिच्याशी गैरवर्तन केल्याचा आरोप आहे। हा प्रकार पालकांच्या निदर्शनास आल्यानंतर तक्रार देण्यात आली। यावेळी आरोपींना जातीवाचक शिवीगाळ तसेच जीवे ठार मारण्याची धमकी देण्यात आल्याचंही तक्रारीत नमूद करण्यात आलंय। या प्रकरणी शहादा पोलीस ठाण्यात पोक्सो कायदा व अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। मात्र आरोपीच्या हस्तकाराकडून पीडित मुलीला व तिच्या कुटुंबियांनाही अद्याप धमकावले जात असल्याचा आरोप करण्यात येतो आहे। या गंभीर घटनेच्या पार्श्वभूमीवर नंदुरबार जिल्ह्यातील समस्त आंबेडकरवादी व पुरोगामी समाज संघटनांच्या वतीनं शहादा इथं डीवायएसपी कार्यालयात जाऊन उपविभागीय पोलीस अधिकारी दत्ता पवार यांना निवेदन देण्यात आलं आहे। निवेदनाद्वारे आरोपीला कोणत्याही परिस्थितीत जामीन देऊ नये, पीडितेच्या जीवितास पूर्ण संरक्षण द्यावे तसेच या प्रकरणाचा निष्पक्ष व सखोल तपासणी करून कठोर कारवाई करावी अशी ठाम मागणी करण्यात आली आहे। तसेच आरोपीकडून यापूर्वीही अशा स्वरूपाचे गुन्हे घडले असल्याची चर्चा असून नार्को टेस्ट करून सत्य बाहेर आणावं तसेच जलदगती न्यायालयात खटला चालवून पीडितेला तात्काळ न्याय मिळवून द्यावा अशी मागणीही करण्यात आली आहे। दरम्यान भविष्यात अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी खाजगी कोचिंग क्लासेसवर कठोर नियंत्रण ठेवावं व सीसीटीव्ही कॅमेरे बंधनकारक करावेत अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली आहे। या प्रकरणामुळे शहादा शहरात भीतीचं वातावरण असून प्रशासनानं कठोर भूमिका घ्यावी अशी मागणी सर्व स्तरातून होत आहे। शहादा येथे जी विनयभंगाची घटना घडली, शहादा येथील एका नाबालिग मुलीवर प्रवक्ता अकॅडमीच्या संचालकाने जो अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे शहाद्यातील संपूर्ण आंबेडकरी समुदाय व सामाजिक विचारधारा जोपासणाऱ्या संघटनांच्या वतीने आज पोलीस उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयावर मोर्चा आयोजित करण्यात आलेला होता। या मोर्चामध्ये शेकडो समाज बांधव आणि निवडक महिला यासुद्धा सामील होत्या। तर आजच्या या मोर्चाद्वारे माननीय डीवायएसपी यांना आम्ही निवेदनाद्वारे असं सांगितलं की जो पुढील तपास करणार आहे त्या तपासामध्ये हा जो शेंडे म्हणून जो प्रवक्ता अकॅडमीचा संचालक आहे याच्यावर पूर्वी गुन्हे दाखल झालेले आहेत, त्या गुन्ह्यांची सुद्धा चौकशी करून तुमच्या या चार्जशीटमध्ये ती नोंद आली पाहिजे। यापूर्वीसुद्धा या संचालकाने अनेक मुलींचा विनयभंग केला असल्याचं शक्यता दाट आहे, कारण व्हॉट्सअप आणि फेसबुक माध्यमाद्वारे काही मुलींनी तशा कमेंट्स केलेल्या आहेत आणि त्या कमेंट्समधून जाणवतं आहे की हा जो अकॅडमीचा संचालक आहे या संचालकाने यापूर्वीसुद्धा अनेक मुलींवर हा त्याच्यावर आता पोक्सो अंतर्गत त्याचा गुन्हा दाखल आहे। पोक्सो आणि ॲट्रॉसिटी याच्या अर्थ तो पोक्सोमध्ये त्याला काही जामीन मिळण्याचा मुद्दा प्रश्न उद्भवत नाही, पण त्याला मदत करणारे जे कोणी लोक असतील, जर तो सुटलाच बाहेर तर समाजाच्या खूप मोठ्या प्रमाणात उद्योग होऊ शकतो। याची दखल शासनाने सुद्धा घ्यायला पाहिजे। दमांवर वा शिक्षा व्हायला पाहिजे आणि पुढे जाऊन असं करायला नको पाहिजे। याच्यामुळे हा आवाज आम्ही उठवलेला आहे, जेणेकरून अल्पवयीन पोरींवर असे अत्याचार व्हायला नको पाहिजे। नाही, काही लोक बदनामी होईल तुमची असं धाक दाखवून ते प्रकरण रफादफा करण्यात येतं, याच्यावर काय सांगाल? याच्यामुळे मग ते एक वेगळं वळण लागतं की पुढे भविष्यामध्ये मग असं परत वारंवार चालू राहील। त्याच्यामुळे हे असं होऊ नये म्हणून आम्ही आवाज उठवलेला आहे। तर तुमची काय मागणी काय आहे? जास्तीत जास्त त्याला शिक्षा व्हायला पाहिजे आणि जामीन होऊ नये। पोरीला त्यांनी जीवेस मारण्याची धमकी दिलेली आहे की या शहाद्यामध्ये एका प्रायव्हेट अकॅडमीमधून तिथे शिकायला म्हणून गेलेल्या विद्यार्थिनीवरती तिथल्या संचालकाने अत्याचार केला। तिला फक्त अत्याचार केला नाही, त्याला जेव्हा या गुन्ह्याखाली अटक झाली त्या मुलीला धमकी देण्यात येत आहे आणि कुठेतरी याबद्दल समाजामध्ये एक आवाज उठायला पाहिजे। अशा तऱ्हेच्या घटना
वाढतायत समाजामध्ये. मुलींच्या शिक्षणाचाही प्रश्न येतो की जर शिकणाऱ्या मुलींच्या वरती अशा तऱ्हेचा अत्याचार झालेला असेल तर इतर 10 मुलींचं शिक्षण बंद होतं. त्या भीतीने की नाही मुलगी शिकायला गेली असं काहीतरी झालं त्याच्यापेक्षा माझ्या घरात राहू देते असं. तर मुलींच्या शिक्षणाचाही प्रश्न आहे. सुरक्षित वातावरण मुलींना मिळालं पाहिजे शिकताना. ते वातावरण सुरक्षित मिळण्यासाठी म्हणून जशी प्रशासनाची जबाबदारी आहे तशी आपली समाजातल्या लोकांची पण जबाबदारी आहे आणि ती जबाबदारी पार पाडण्यासाठी म्हणून आज हा मोर्चा इथे उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या ऑफिसमध्ये आलेला आहे. शहादा शहरात एक कोचिंग क्लासमध्ये एका लहान मुलीचा विनयभंग झाला होता. त्या अनुषंगाने फिर्याद दाखल झाल्यानंतर तात्काळ शहादा पोलिसांचे अधिकारी अंमलदार यांनी सदर गुन्ह्यातील आरोपी त्यास अटक करण्यात आली. अटक केल्यानंतर आम्ही त्यास माननीय न्यायालयासमोर हजर करण्यात येऊन त्याचे 3 दिवस पोलीस कस्टडी घेण्यात येऊन अधिक तपास करण्यात आलेला आहे. जामिनावर सुटू नये यासाठी आज मोर्चा होता. तर या संदर्भात आम्ही जामीनला विरोध करण्यात याबाबत आमचे शासकीय सरकारी वकील असतील त्यांच्यासोबत चर्चा केलेली आहे. त्या संदर्भात शहादा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोनवणे साहेब हे तपास करीत आहेत. यातील दोन्ही आरोपितांना अटक केली आहे. पोलीस कस्टडी सुद्धा घेण्यात आली आहे. सदर गुन्ह्याचा तपास चालू आहे. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.